अशी दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवर संतोष तर दुसऱ्या बाजूला विनोद. बॉलर गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. हितेश. पहिले षटक संतोष सज्ज. पहिला चेंडू यावेळी खोलवर डब्यात चेंडू ऑफ साइड ड्राइव्ह करून गेले. फटका चांगला फटका खेळा एक्झिक्यूट करताना पाहायला मिळाला. ऑफ साइड रिजनला एकदा पूर्ण थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्डचा पुरेपूर फायदा उचलला गेला. एक धाव दोन धावात कन्वर्ट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावफलक श्री गणेश होते दोन धावेशी. ऑफ साइडचा फटका लोफ्टेड ऑफ ड्राइव्ह केल्याचा फटका होता परंतु तितका प्रॉपर एक्झिक्यूट झाला नव्हता. परंतु शेवटच्या क्षणी दोन धावा ऍड झाल्या धावफलकामध्ये पहिल्या चेंडूवर. यावेळी विकेट करायचा प्रयत्न बॅटची कडा एसटी रक्षक चेंडूवर गेला आणि जेल टिपला जातोय. फलंदाज संतोष बॅक टू डिपार्ट. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. येस बॅट्समन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दिलीप येजोई फलंदाजी मार्कवर नंबर 3 चा फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत आलाय. पहिल्या चेंडूवर धक्का आला होता पण त्यानंतर ऑन साइडला लोफ करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. यावेळी लो फुलटो चेंडू चेंडूला पुल केला गेलाय. चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये येईल चौकार. वेलकम डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवर धुक्क्याशी सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज संतोषचा. झेल गेला आणि झेल टिपला गेला एसटी रक्षकाच्या मार्फत. परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा येतो कमबॅक दिलीप यांचा. लो फुलटोस पद्धतीचा चेंडू होता. फाईन लेग रिजनला क्षेत्ररक्षक नसल्या कारणे त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला आणि आला चौकार. तीन चेंडूचा खेळ संपतोय. 6 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर एक गडीच्या मोबदल्यात. नक्की चांगली सुरुवात म्हणावी लागेल लगन 11 संघाची. इंटेंट दाखवण्याचा प्रयत्न होतोय लगन 11 संघाचा. आता एक गोलंदाज इथे येतोय थोडासा अंडर प्रेशर कारण चौकाराला गेलाय. पहिल्या चेंडूवरती दिलीप यांनी जो फेस केला चेंडू पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला आहे. थोडासा दबाव निर्माण झाला असेल हितेश तांडेलवर. तो दबाव कशा रीतीने हँडल करतील हे येणारे 3 चेंडू सांगतील नक्कीच. यावेळी ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक तैनात नाही. चेंडू जाईल क्षेत्ररक्षणाला बीट करून चौकारासाठी. मारतो या 50. थँक्यू डीजे. I11 जीवदानी संघ आणि टाईट 11 डमडम संघ. I11 जीवदानी संघ आणि टाईट 11 डमडम संघ दोन संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस साठी यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल. वळूया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं.
सामना पाहिला तर 10 धावा लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात झाली होती, त्यानंतर विकेट आला होता, परंतु त्यावेळी असं वाटलं की आता स्कोअरला थोडासा लगाम लागेल का, परंतु लगान 11 संघ लगाम लावण्याच्या तालावर नाहीये. बॅक टू बॅक 2 चौकार येऊन धावफलक जाऊन पोहोचले 10 धावेवर. आता थोडासा अजूनही अंडर प्रेशर येताना पाहायला मिळते. गोलंदाज बॅक टू बॅक दुसरा चौकार. पॉवर प्लेचा पुरापूर फायदा उचलला जातो फलंदाज दिलीप यांच्या मार्फत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाज इथेचची. थोडंसं आता थोडंसं रिलीज वाटलं असेल मनाला. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली मागच्या 2 चेंडूवर त्याला भरून काढण्याचा प्रयत्न होतो त्याचा गोलंदाज इथेचचा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. 10 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर 1 गडीच्या मोबदल्यात. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल करायचा प्रयत्न. पूल इतका प्रॉपर ठरला गेला नाहीये. लॉंग ऑन क्षेत्ररक्षणावरून क्षेत्ररक्षण आले होते, परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. पूल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु पूल करण्यासारखा चेंडू नव्हता. स्लॉट मध्ये चेंडू होता. मिड ऑफच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षण आले होते. जेलची संधी होती, प्रयत्न केले गेले होते, परंतु जेल स्वीकारला गेला नाहीये. 2 धावेशी समाधान होतंय. षटक संपतंय. 2 धावेशी षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावेवर 1 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघिक दुसऱ्या षटक घेऊन येताना विनोद पाहायला मिळतोय. यावेळी ऑफसाईड रिजनला चेंडू टाकला होता. वाईटचा इशारा पंचांकडनं कट करण्याचा प्रयत्न होते. फलंदाज पोझिशन मध्ये रेडी होते कट करण्याचा, परंतु अतिरिक्त जसा पाहिला गेला की चेंडू अतिरिक्त आउटसाईड ऑफ स्टंप असल्या कारणे चेंडूला सोडला गेला. वाईटचा इशारा अवंतर धावफलक्यात ऍड होताना पाहायला मिळते. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा थोडासा लेट झाला खेळण्यामध्ये. थर्ड मॅनवरून क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव पूर्ण होईल तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावेवर. आता दिलीपवर नजर असेल सर्वांच्या लगन 11 संघाचा, कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. आता अजूनही जर 2 षटकं जर इकडे खेळून काढले दिलीप यांनी तर एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल लगन 11 संघाचा. यावेळी लोफ्ट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड ऑनला तैनात. जेल सुटला गेलाय. झाले चुकी, मोठी चूक झाली. ज्यावेळी आपण पाहतोय ना, ज्यावेळी जेल सुटले जातात त्यावेळी मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळते संघ. कोण विसरेल तर ईडन गार्डनचं मैदान 2014चा सामना तब्बल 4 धावांवर सुटलेला गेला तर जेल, आणि त्यानंतर कीर्तिमान झाले तर 264 धावांचा. रोहित शर्माच्या फलंदाजीने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती ना त्या सामन्यामध्ये 264 धावा जेल सुटला गेला होता. यावेळी जेल सुटला गेलाय. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय थोडासा RS धोबी तलाव संघ. 2 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 धावेवर. दबाव जाणला जातोय धोबी तलाव संघावरती, कारण की ज्या प्रकारची सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये त्या प्रकारची सुरुवात इकडे कंटिन्यू राहताना पाहायला मिळत नाही. यावेळी ऑन साईडला चेंडू चाललाय. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षक पुन्हा येईल चेंडूवरती. 1 धाव ऍड होईल पुन्हा एकदा धावफलकात. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये थोडासा महाग ठरलेला होता गोलंदाज, पण त्यानंतर जे अजूनपर्यंत दुसरे षटक चाललं आहे अजूनपर्यंत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय विनोद. फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या अजूनपर्यंत या षटकामध्ये. यावेळी फुल चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची गडा. एसटी रक्षक येतोय चेंडूवरती आणि टिपलाय जेल, संपलाय गेल. फलंदाज बॅक टू डिपार्ट. यस डीजे. बुलाती है मगर जाने का नहीं. डीजे
नक्कीच कुठेतरी थोडासा दबाव होता. झेल सुटला गेला होता दिलीप यांचा या अगोदरच्या 2 चेंडू अगोदर. पण त्यानंतर एक लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मिड विकेट काव कॉर्नर रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता दिलीप यांचा. बॅटीची गाडा लागून यष्टीरक्षकाच्या हातात झेल विसावला गेला. विकेटचं पतन. फलंदाज नंबर 4 मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळतोय. नादिर यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटीची कडा लागून चेंडू झाला फाईन लेग रिजनला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूला अडवेल एकदा पूर्ण होईल. नक्की चांगलं षटक अजूनपर्यंत हाताला पाहायला मिळतंय. फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये. षटक संपतंय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावेवर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. फक्त 7 धावेचं षटक खर्च केला गेला आहे आणि त्यात एक मोठा गडी सुद्धा बॅक टू डिपार्ट पाठवला आहे. 2 षटकांचा खेळ संपतो. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 2 गडीच्या मोबदल्यात. तिकडनं अजूनही 2 षटकांचा खेळ येणारा बाकी. एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल लगान संघाचा आणि त्यासाठी या 2 फलंदाजांचं खेळणं गरजेचं असेल. येस बॉलर नेम प्लीज. षटक मार्गस्थ गोलंदाज मार्कवर येतो गोलंदाज मुकेश. नादिर आणि विनोदवर जबाबदारी असेल एक फायटिंग टोटल उभं करण्याची. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा तर लागल्या गेल्या धावफलकावर. इकडनं किती धावा करण्याचा प्रयत्न असतील कारण न्यू तर राखली गेली आहे परंतु आता इमारत उंच बनवावं लागेल. पाया तर मजबूत टाकला गेला आहे. आता इकडनं धावसंख्या जर पोचायची असेल तर एक मोठं धावा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल कारण की मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर 43 धावा सुद्धा सहजरीतीने चेस झाल्या होत्या. या सामन्यामध्ये थोडंसं अतिरिक्त धावा टाकण्याचा प्रयत्न असेल लगन 11 संघाचा. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. फलंदाज कळालेला नाही गेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. यावेळी ऑफ साईडच्या अतिरिक्त बाहेर असल्याकडे पंच बोलतात आपल्यापर्यंत. इकडनं जर एक फायटिंग टोटल उभं करायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची चौकारा षटकारांची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजांना. सिंगल डबलनी काय होणार तर नाहीये. इकडनं वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं या चेंडूवरती. अवंतर धावफलक्यात ऍड झाले. धावफलक जाऊन पोहोचले 20 धावेवर. यावेळी पुन्हा एकदा यावेळी क्रीजच्या बाहेर चेंडू असल्या कारणे पंच बोलतात आपल्यापर्यंत. नोचा इशारा नो प्लस फ्री सुद्धा असेल. फ्रीडचा इशारा सुद्धा आला गेला पंचांकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावेवर. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा मारा. पुन्हा एकदा अवंतर बॅक टू बॅक तिसरी अवंतर धावा ऍड होताना पाहायला मिळते. नक्कीच बॅक टू बॅक 3 अवंतर धाव येताना पाहायला मिळतात धाव फलकामध्ये. पहिल्या चेंडूवर शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. निर्धाव चेंडू गेला होता परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 3 अवंतर धाव फलकात ऍड होतो. अजून फ्रीट कंटिन्यू आहे. फ्रीट असेल फलंदाजाकडे. यावेळी लो फुलटो चेंडू विकेट करायचा प्रयत्न. पायचा वेध घेऊन चेंडू निघून जाईल थर्ड मेन रिजनला परंतु फ्लीट असल्या कारणे पंच नकार देतील. दात मागितली जर गेली होती परंतु फ्रीट असल्या कारणे ती दातला नकार दिला गेला पंचांकडनं. एक धाव लेगबाईच्या स्वरूपात ऍड होईल. धाव फलकामध्ये जाऊन पोहोचेल ते 23 धावेवर.
2 चेंडूचा खेळ संपतो तिसऱ्या षटकातला. 23 धावा धाव फलकावर लागले. निश्चितच मोठे फटके येणं गरजेचं असेल. यावेळी अतिरिक्त आउटसाइड लेग स्टंप चेंडू हाताला गेला आहे. वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. चौथी अवांतर धाव येताना पाहायला मिळते या षटकातली. वाईटच्या इशाराला पंचांकडनं कुठेतरी अंडर प्रेशर असतील गोलंदाज, कारण की जाणला जातोय की गोलंदाजाच्या रिदम वर्ण ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती पहिल्या 2 षटकामध्ये, परंतु त्यानंतर खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. अजूनपर्यंत या षटकामध्ये 4 अवांतर धाव खर्च केले जातात. 2 चेंडूंचा खेळ संपला गेलाय अजूनपर्यंत. या लो फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला ड्राईव्ह खेळून गेला. फटका क्षेत्ररक्षक येईल डीप मिड विकेट वरनं अडून फेकेल. एकदा पूर्ण होईल. यावेळी बॅक टू बॅक येतोय आणखी वाईटची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावेवर. 27 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. 26 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. यावेळी एक आणखी वाईट येताना पाहायला मिळतोय. थोडस दबाव धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. या षटकामध्ये अजूनपर्यंत खूप अवांतर धावा येताना पाहायला मिळतात. 3 चेंडू झाले आहेत या षटकातले अजूनपर्यंत. यावेळी विकेटचा प्रयत्न. चेंडू चालाय डीप विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. 1 बाउन्स गॅदर करेल. दुसऱ्या धावचा कॉल होता फलंदाजाचा, परंतु कॉलला दिलाय नकार आणि 1 धावने इकडे समाधान मानावे लागेल. 4 चेंडूंचा खेळ संपतो या षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचती ती 28 धावेवर. अजून 2 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. या इनिंग मधला अजूनही 8 चेंडूंचा खेळ येणारा बाकी आहे. जर 8 चेंडू मध्ये कमीत कमी जास्ती धावा घेण्याचा प्रयत्न असेल, कमीत कमी 12 ते 18 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, तो म्हणजे लगावलेल्या संघाचा. कारण की 40 जरी झाला तरी फायटिंग टोटल म्हणून उभं राहील. यावेळी पुन्हा एकदा 30 लेन 30 दिशा खराब तो दशा खराब. वाईट येताना पाहायला मिळतोय. आणखी वाईट येतोय. धाव फलकामध्ये 29 धावा लागल्या गेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातला बाकी आहे. 7 वाईट चेंडू हाताला गेले अजूनपर्यंत या षटकामध्ये. यावेळी कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. 1 धावने समाधान मानावे लागेल. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावेवर. लो फुल्ड चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. 2 क्षेत्ररक्षक येईल चेंडू वरती. थोडस मिसफील्ड होतंय. गॅदर करता आलेलं नाहीये इतकं प्रॉपर, कारण 1 धाव होती तिकडे 2 धावा मिळतील. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावेवर. 2 गडीच्या मोबदल्यात. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. शेवटचे षटक असेल अजूनही येणार बाकी. 7-8 अवांतर धावा एक्स्ट्रा हाताळल्या गेल्या मागच्या षटकामध्ये. शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवर येतील गोलंदाज मुकेश. पहिला चेंडू चौथ्या षटकातला. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. पुल करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेऊन चेंडू निघून जाईल. शॉर्ट फाईन लेग रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होईल. 33 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. तिकडनं अजून 5 चेंडू मध्ये किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल फलंदाज नादिर यांचा, कारण की नादिर यांनी पाहिलं तर मागच्या षटकामध्ये तितकी चांगली कामगिरी तर केली नाही. या षटकामध्ये गरजा असतील ती चांगली कामगिरी करण्याची. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. पुल केलेला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जेल टिपला जाईल का? आणि येस, नादिर बॅक टू पवेलियन. टिपला जेल. संपलाय खेळ. वेलकम डीजे.
असा भारी हाय बॅट्समन या भिवंडी शहरान एकच असा भारी हाय बॅट्समन वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन वारेट वाल्या प्रथमेश दादाच करोडो झाल्यात किस करोडो झाल्यात फॅन. आता इकडे सुद्धा करोडो फॅन करावे लागतील आपल्या नावावरती. एक अतिशय फटकेबाजी करून 4 चेंडूंचा खेळ अजून येणारा बाकी 33 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जरी आले तरी या सामन्यामध्ये थोडासा रोमांच बाकी राहील. इकडनं 2 मोठे फटके आणि सामना आपल्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल तर लगन 11 संघाचा. परंतु इकडून 2 चांगले चेंडू. रिदम पुन्हा एकदा बॅक होईल. शॉट ऑफ लेंडी पुल केलेला चेंडू. चेंडू चाललाय फाईनली क्रीजला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली टिपला जेल समला केल फलंदाज बॅक टू डिपार्ट बॅक टू बॅक गडी गॉन. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. नदीम येतो लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला जातोय. 4थ्या षटकाच्या 3 चेंडूचा खेळ जमतोय. 4थ्या षटकामधला गोलंदाज ऑन हॅट्रिक असेल ऑन रोल असेल. नासिर येतोय फलंदाजी मार्कवर. इकडनं 3 चेंडूचा खेळ बाकी 33 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. तीन चेंडूचा खेळ अजून येणारा बाकी. नासिर येतोय फलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ लेंडेवले यावेळी पूल केला जातोय. चेंडू चालाय डी फाईनले क्रीजनला. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक धावताना पाहायला मिळतोय स्वतः चेंडूवरती. 1 धाव पूर्ण 2 धावा पूर्ण होतील. अडवला गेलाय चेंडूला आणि 3ऱ्या धावेचा कॉल सुद्धा दिला गेला आहे. रनआउटची संधी होती परंतु डायरेक्ट हिट नाही केला गेलाय. 2 धावांनी समाधान मानावे लागेल. चांगले गॅदर म्हणावे लागेल एसटी रक्षकाचं. शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलचा पाठला केला आणि आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवल्या गेल्या. आता 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावेवर. यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन डिलिव्हरी ती पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु स्विंग अँड मिस पाहायला होतोय. वाईटचा इशारा सुद्धा आलाय पंचांकडनं. अवांतर धाव ऍड होताना पाहायला मिळते. धावफलकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतील ते 36 धावेवर. शॉट ऑफ लेन डिलिव्हरी बॅक टू बॅक शॉट ऑफ लेन डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाजांकडनं. 5 चेंडू हाताला गेले आहेत त्यांनी लिगली. 5 चेंडू बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी चेंडू हाताला गेले आहेत. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी फलंदाजाला बांधून ठेवलं जात आहे. एकही बाउंड्री खर्च न करता शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जातोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 38 धावेवर. शेवटचा चेंडू अजूनही येणारा बाकी शेवटच्या षटकातला आणि या चेंडूवरती मोठा फटका येणं नक्कीच गरजेचं असेल जर 40+ धावसंख्या क्रॉस करायचं असेल. यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन डिलिव्हरी. यावेळी पूल केला जातोय काव कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल. चांगला फेकी सुद्धा पाहायला मिळते. चांगला गॅदर एसटी रक्षकाकडून सुद्धा पाहायला मिळाला. 1 धावने समाधान. दुसऱ्या धावेचे कॉल तरी दिला गेला होता परंतु 2 धावा घेण्याच्या नादात फलंदाज होईल बाद. 1 धावने मानावं लागेल समाधान आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 39 धावेवर. 4 षटकांचा खेळ संपतोय. लगन 11 संघ 4 षटकामध्ये 39 धावा धावफलकावर लागल्या तरी गेल्या. आता RS धोबी तलाव संघाला 40 धावांचं आव्हान असेल ते 4 षटकामध्ये. तोपर्यंत संधी देऊ एक आपल्या मित्र डीजे ला. वेलकम डीजे. विनंती असेल I11 जीवदानी संघ आणि डमडम 11 संघ
नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल. दोन्ही संघांनी आपली एंट्री फी जमा करायची आहे. डमडम 11 संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला झूलते हैं, दो प्यार लगाए तो मन में गुल खिलते हैं. यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला झूलते हैं, दो प्यार लगाए तो मन में गुल खिलते हैं. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, वो बुलाती है. I11 जुदानी संघ आणि डमडम 11 संघ त्वरित नाणेफेकीसाठी यायचा आहे. डमडम 11 संघाच्या कर्णधारी यायचा आहे. आकाशी ए संघ आणि अर्नाला बी संघ या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आकाशी ए संघ आणि अर्नाला बी संघ दोन संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल.
मुलगा सामन्याच्या दिशेने जिकडे 4 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान दिले जाते ते धोबी तलाव संघाला आणि दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला धीरेन तर दुसऱ्या बाजूला हितेश. आकाशी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अरविंद पाटील नाणेफेक यांच्या हस्ते नाणेफेक होईल. या सामन्यात त्यांच्या हस्ते नाणेफेक होईल. आकाशी संघाने नाणेफेक जिंकला आहे आणि आमंत्रण केलं आहे ते अर्नाला संघाला फलंदाजी करण्यासाठी आणि क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आहे. मूळ सामन्याच्या दिशेने जिकडे 4 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान आहे धोबी तलाव संघाला. 2 फलंदाज मैदानाच्या आत दाखल धीरेन आणि हितेश. पहिल्या षटक विनोद यांचा पहिला चेंडू लो फुल टॉस पद्धत चेंडू होता. चेंडू आलाय डीप मिड विकेट रिजनला. एक धाव पूर्ण होईल. धावफलकाला सुरुवात होईल 1 धावेशी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 धावेवर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर खोलवर टप्प्यात चेंडू होता लो फुल टॉस पद्धतीचे चेंडूला सन्मान दिला आला. पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी विनोद यांची. पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी विनोद यांना आमंत्रण केले तर आहे. यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. थोडासा लेट होतोय. फलंदाज बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क न असल्या कारणे निर्धाव चेंडूची सांगता होते डॉट बॉल. यावेळी लो फुल टॉस मध्ये चेंडू चाललाय स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग रिजनला. 2 क्षेत्ररक्षणाला बीट करून जाईल गॅप मधून निघून चौकारासाठी. वेलकम डीजे. जयश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. थँक्यू डीजे. 40 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तर चांगली झाली आहे धोबी तलाव संघाची. लो फुल टॉस पद्धत चेंडू होता. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारचा चेंडू हाताला गेला होता तशाच प्रकारचा चेंडू होता परंतु यावेळी थोडीशी दिशा बदलली गेली शॉटची. नक्कीच प्रमोद यांनी जर जेल टिपला गेला तर 100 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलं आहे. कल्पेश यांच्याकडून लावण्यात आला आहे 100 रुपयाचं पारितोषिक जर जेल टिपला गेला तर. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारचा चेंडू होता त्याच प्रकारचा चेंडू यावेळी सुद्धा हाताला गेला होता परंतु यावेळी दिशा बदलली गेली. यावेळी फुलटो चेंडू दिशा खराब तर दशा खराब. फुलटो चेंडू होता पुरापूर फायदा उचलता आला नाहीये. चेंडू होता हवेत नादीर होते चेंडू खाली टिपलाय जेल संभलाय गेल फलंदाज बॅक टू डिपार्ट गॉन. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. यस बॅट्समॅन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी यावेळी कट केला जातोय पॉइंट रिजनला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता परंतु क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या रिजनला. येईल आणखी चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. प्रमोद यांचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षण करण्याचा परंतु प्रभाकर यांचे छोटे भाऊ ग्राउंडवर पडले गेले आहेत.
आपलं 100% मैदानाच्या आतमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न होतोय प्रमोद यांचा. चौकार आला होता या अगोदरही, त्यानंतर विकेट आली होती. पुन्हा एकदा येतोय चौकार. सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट थोडासा. यावेळी ऑन साइडला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. येईल या षटकातला तिसरा चौकार. थँक्यू डीजे. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 13 धावेवर. दोन्ही लगभग समान स्थितीवर आहेत. पहिल्या षटकामध्ये लगन 11च्या सुद्धा 12 धावा लागलेल्या आहे. धोबीतला 11 संघाच्या 13 धावा लागल्या गेल्या आहेत. फक्त 1 धाव्यांचं अंतर आहे. आणि इकडे समीकरण पाहिलं ना तर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 27 धाव्यांची गरज असेल ती धोबीतला 11 संघाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या. एक गडी सुद्धा बॅक टू डिपार्ट गेला आहे. 18 चेंडू 27 धाव्यांची गरज. दिलीप येतोय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. थोडासा दबाव असेल दिलीपवर सुद्धा, कारण की मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार लावून एक सेट फलंदाज मैदानाच्या खेळताना पाहायला मिळतोय. गरज असेल एखाद 2 विकेटची. जर इकडनं विकेट आल्या तर सामन्यामध्ये परत येण्याची शक्यता असेल ती लगन संघाची. परंतु जर अशाच प्रकारची फलंदाजी होत राहिली तर थोडंसं कठीण राहून जाईल लगन संघाला या सामन्यात कमबॅक करण्यासाठी. दिलीप येतोय 2 नंबरचा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला फटका स्क्वेअर लेगच्या रिजनला क्षेत्रक्षेत्र तैनात. फंबल होतोय. थोडासा फंबल झाल्या कारणे चेंडू निघून जाईल चौकारासाठी. होतं इकडे थोडीशी चूक. डीप स्क्वेअर लेगच्या रिजनला क्षेत्ररक्षक तैनात होते. क्षेत्ररक्षणाला चेंडू गॅदर सुद्धा केला होता, परंतु शेवटच्या क्षणी थोडासा फंबल झाल्या कारणे जिकडे 1 धाव होती तिकडे 3 धावा अवंतर दिल्या. चौकाराचे धावफलक भर होईल जाऊन पुढे 17 धावेवर. यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी बॅक ऑफ लेन डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतं. त्या लाईनवर चांगली गोलंदाजी फलंदाजाचा पूल करण्याचा प्रयत्न तर होता नक्कीच, पण तो स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅटीतून येतोय निर्धाव चेंडू. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी बॅक ऑफ लेन डिलिव्हरी हाताळताना बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर सुद्धा चांगला चेंडू हाताळला गेला होता, परंतु थोडासा फंबल झाल्या कारणे तो चौकार आला. परंतु त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज, कुठेतरी प्रेशर वाढला असेल फलंदाजावर. बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीजचा नक्कीच जर पम्या तुंबडेनी जर जेल टिपला गेला तर प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेला गेला आहे प्रभाकर वागले यांच्याकडून. नक्कीच त्यामध्ये अवांतर धाव ऍड होताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावेवर. नक्कीच चांगली कामगिरी होत होती अजूनपर्यंत या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती थोडी मिसफील्ड झाली होती, पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पण आले होते. परंतु त्यानंतर तिसरा सुद्धा आला होता, परंतु अतिरिक्त आउटसाइड ऑफ स्टंप असल्या कारणे वाईटचा इशाराला पंचांकडे. यावेळी कट केलेला चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडू चाललाय जमिनीला घसत पुसत चाटत. क्षेत्ररक्षक येईल एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पर्यंत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. यावेळी शफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. लो फुलटोस पद्धत चेंडू होता. पंच बोलतात आपल्यापर्यंत पुन्हा एकदा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा वाईट येताना पाहायला मिळतोय.
यावेळी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी चेंडूला केलाय पुल स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूवरती एकदा पूर्ण होईल तोपर्यंत चांगली फेकी चांगल्या गॅदर केल्या जात आहे दुसऱ्या धावचा कॉल होता फलंदाजाचा परंतु नकार दिला गेलाय शेवटचा चेंडू असेल या षटकातला 22 धावा लागल्या गेल्या आहेत यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु जमिनीला लागत चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग रिजनला एकच धावने समाधान मानावं लागेल षटक संपतंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा एक गडीच्या मोबदल्यात पम्या पम्या नक्कीच पम्यानं पारितोषिक असेल जर जेल टिपला गेला तर 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं गेला आहे प्रभाकर वागले यांच्याकडून आणि कल्पेश यांच्याकडून नक्कीच टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे वेळेचा अभाव आहे आपल्याकडे अजून इकडून 7 सामने खेळवायचे आहे त्यानंतर टीम मीटिंग कमी करायची आहे विनंती असेल दोन्ही संघांना तिसरे षटक मार्गस्थ आता 12 चेंडूंचा खेळीकडून येणारा बाकी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असेल ती धोबीत लावलेल्या संघाला नासिर येते गोलंदाजी मार्कवर थोडं समीकरण बदलताना पाहायला मिळतं जो समीकरण होतं ते 10च्या सरासरीने सामना चालू होता परंतु त्यानंतर चांगली फलंदाजी झाली मैदानाच्या आतमध्ये धोबीतलेल्या संघाकडून आता जी सरासरी आहे ती 8.50 ची सरासरी तब्बल 8.5 ची सरासरी पाहायला मिळते धाव फलकावर 2 सेट बॅट्समन मैदानात खेळताना पाहायला मिळतात इकडनं जर विकेट टिपल्या गेल्या तर सामन्यात कमबॅक करणं थोडंसं सोपं होईल यावेळी ऑन साइडला खेळून काढलेला फटका चेंडू जाईल फाईन लेग रिजनला येईल चौकार वेलकम डीजे मंदी गजरा फिरतन गजऱ्यावर नजरा केसामंदी गजरा फिरतन गजऱ्यावर नजरा या पोरीचा बघून छान नवा नखरा या पोरीचा बघून छान
पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. ज्या प्रकारचा शॉट खेळला गेला, एक्झिक्यूट केला गेला, ज्या प्रकारचा शॉट सूर्यकुमार यादव खेळतोय स्पिनरला, त्याच प्रकारचा शॉट इकडे फास्टरला खेळला जातोय. स्वीपचा फटका, वाईटचा इशारा तर पंचांकडनं त्याच प्रकारचा चेंडू होता, त्याच रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता. तर क्षेत्ररक्षण पाहिलं ना तर फाईन लेगचं क्षेत्ररक्षण बाहेर काढला गेला आहे. ज्या प्रकारची फलंदाजी होत आहे त्या क्षेत्रामध्ये फलंदाज खेळत होता, वारंवार तिकडे क्षेत्ररक्षण सजवला गेला यावेळेस. यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी कट केलेला चेंडू, हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, चेंडू झाला थर्ड मॅन रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, थोडासा फंबल होईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. 2 धावशी धावफलक्यात भर होईल, जाऊन पोचेल ती म्हणजे 30 धावेवर. नक्कीच पारितोषिक वाढला गेला आहे. प्रमोद यांनी जर जेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक आला गेला आहे कल्पेश यांच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धाब्यावर. अजूनही इकडनं 10 चेंडूंचा खेळ बाकी, 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. यावेळी हलक्या दोन्ही खेळून काढण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईड रिजनला परत बॅटीची गाडा लागून चेंडू जाईल शॉर्ट मिड विकेट रिजनला. 1 धाव पूर्ण होईल. पमेने जेल टिपला तर किशोर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेला गेला आहे आणि प्रभाकर वागलेकडून यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळी राऊंड ग्राउंड केलेला फटका ऑफसाईड रिजनला. क्षेत्ररक्षक चांगलं गॅदर केला गेला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक तैनात. एक आणखी पारितोषिक आला गेला आहे 25 रुपयाचं. पम्या तुंबडे यांनी जर चेंडू अडवला गेला तर 100 रुपयाचं पारितोषिक. चेंडू आलाय आपल्यापर्यंत, ही चेंडू अडवला गेला तर नाहीये, थोडासा फंबल झालाय. पारितोषिक हुकले, पारितोषिक हुकलेला गेला आहे. पम्या तांबडे यांनी जर जेल टिपला गेला तर 200 रुपये कल्पेश कडून, भाल्याकडून 300 रुपये, प्रभाकर वागले यांच्याकडून 100 रुपये आणि किशोर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले गेलं आहे. खूप पारितोषिक आले गेले आहेत एका जेलवर. 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आमच्या पम्याला चेंडू पकडायची खूप सवय आहे. आता चेंडू सोडलेला आहे, आता पुढचा चेंडू पकडला तर 100 रुपयाचं बक्षीस. शेवटचा चेंडू असेल. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, गेम मध्ये येईल का ट्विस्ट. जेल आलाय आणि तेल टिपलाय, सामन्यात आलाय बदल, टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू डिपार्ट. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ मॅच विनंती असेल ओमकार आपण यायचं आहे मॅन ऑफ मॅच चे अवॉर्ड घेण्यासाठी. रिक्षा चालक मालक संघटनाचे अध्यक्ष अरविंदजी पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल ती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी. ओमकार ठरलाय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अरविंदजी पाटील यांना विनंती असेल की यायचं आहे. समीकरण थोडंसं बदलतंय, विकेट आले आणि विकेटच्या नंतर समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू येणारे बाकी आणि 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी जर आपण पाहिली तर अरविंदजी पाटील यांच्या हस्ते देण्यात आली आहे आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ही देण्यात आली आहे दिनेशजी पाटील यांच्याकडून. दिनेशजी घरत यांच्याकडून देण्यात आली आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. सामना अजूनही ऑन आहे, सामना अजूनही बॅलन्सिंग आहे कारण की एका बाजूने विकेट गेली आहे. 6 चेंडू 6 धावा. जर इकडनं 2 चांगले चेंडू हाताळले गेले तर नक्कीच कमबॅक करेल तो लगन 11 संघ. 1 विकेट लांब आहे फक्त धोबीतील 11 संघ या सामन्यात कमबॅक करण्यासाठी. गोलंदाजी मार्गवर येते गोलंदाज संतोष. पम्या यांनी जर जेल टिपला तर आणखी 500 रुपयाचं पारितोषिक आले गेलं आहे गोविंद यांच्याकडून.
आणि दोन्ही संघाला कळवण्यात येईल की कंपल्सरी चेसचा सामना असेल. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. सहा चेंडू 6 धावा. सामना ऑन आहे, सामना ऑन आहे अजूनपर्यंत. इकडनं जर चांगले 2 चेंडू हाताळले गेले तर नक्कीच कुठेतरी कम्प्लिटली सामन्यामध्ये कमबॅक होईल. संतोष तुंबडे येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यावेळी कट केलेला चेंडू. चेंडू चालाय पॉइंट रिजनला. गॅप मध्ये चेंडू चालाय जमिनीला घसत पुसट चाटत. येईल पहिल्या चेंडूवर चौकार. आणखी पारितोषिक लागले संतोष तुंबडे यांना. जर या सिच्युएशन मधून जर सामना जिंकून दिला तर एक बिअरचा बॉक्स आला गेलाय आनंद वजे यांच्याकडून. 5 चेंडू मध्ये जर 2 धावा डिफेंड करण्यात आल्या तर आनंद वजे यांच्याकडून एक बिअरचा बॉक्स लागला गेलाय. यावेळी मोठा फटका घालायचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेऊन चेंडू जाईल शॉर्ट हँडमॅन रिजनला. एसटी रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. आता 4 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज. चला पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओमकार विनंती असेल आपण यायचं आहे जर्सी घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेण्यासाठी ज्याने वैयक्तिक 20 धावांची खेळी गेली आणि आपल्या संघाला एक महत्वपूर्ण पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिला. तो ठरलाय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. यावेळी लो फुलटो चेंडूचा पद्धती चेंडू होता. खोलो टप्प्यात चेंडू क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती एकदा पूर्ण चौकार मिळेल. सामना संपतोय. सामना जिंकला गेला आहे. आर एस धोबीतला संघाने सामना जिंकला गेलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला गेलाय.